निरंतर सातत्याने जागवतात आणि ते संतांचे विचार जर आपण सातत्याने पाहिले आणि ते आपल्याला जागवले तर आपण इलेक्शनचे पैसे घेणार नाही. इलेक्शनचे पैसे घेतल्यामुळं हा गोंधळ आहे. कारण आपण इलेक्शनचे पैसे घेतल्याशिवाय मतदान जात नाही. म्हणून कुठं 43% तर कुठं 50% तर कुठं 52% हे काय झालं, मतदान झालं. म्हणून आपण पैसे न घेता मतदान करणं म्हणजे आपण जागृत असणं. म्हणून संतांनी आपल्याला जे अधिकार दिले, संतांनी एक मोठा अधिकार दिला. इथं कोणत्याही जातीचा माणूस कीर्तन करू शकतो. पहिला उपकार संतांचा कोणताही स्त्री पुरुषा कीर्तना अधिकार कोणी पण करू शकतो. हा अधिकार संतांनी तुम्हाला मला दिला. सकळांशी येते आहे अधिकार, सगळ्यांना सारखा अधिकार दिला. आणि हा अधिकार देताना पंढरपूरच्या पांडुरंगाची सगळी लेकरं एकरूप होऊ शकतात. म्हणून विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा 18 पकड जातीची माणसं. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये 22 कीर्तनकार मुसलमान आहेत. पहा 22 कीर्तनकार मुसलमान आहेत. एक जितिनबी नावाची महिला कीर्तनकार वारीमध्ये मरण आलं. आणि काल परवाची घटना, याच गादीवर विठ्ठल विठ्ठल म्हणता जे कोसळले ते हरिभक्त परायण ताजुद्दीन शेख महाराज, म्हणजे लतीफ मोमीन कबीर मुसलमान. हा अभंग नाही, हा असणारा अभंग कोणाचा आहे? जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. मग ही क्रांती निर्माण करणाऱ्या जातीच्या पलीकडे जाऊन संतांनी काय केलं? समाजाला दिशा देण्याचं काम केलं. आणि संतांनी हे उपकार करताना सांगितलं, अरे देव कशात पहा. तर संत सावता महाराज जन्माला आले आणि सावता महाराज एकदाही पंढरपूरला न गेलेले संत ते म्हणतात देव कशात पहा. कांदा मुळा भाजी, 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 कांदा मुळा भाजी. अवघी विटा बाई माझी, अवघी विटा बाई माझी, अवघी विठा बाई माझी, अवघी विठा बाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी, 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 लसूण मिरची कोथिंबिरी. कांदा मुळा भाजी अवघी हे सांगणार आहे. काय सांगितलं? तुमच्या कामात राम, कामात देव पहा. कामामध्ये काम. थांबा आता लय प्रमाण होईल, बोलायचं राहून जाईल. भरपूर प्रमाण आहेत त्याला. मग नेमकं मर्म सांगायचे संपून जाईल. मग मागची म्हणून 8 वाजली, त्याच्यामुळे संपवावं लागेल. पहा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. क्रांती निर्माण करणाऱ्या संतांनी क्रांती निर्माण केली, समाजाला दिशा दिली. आता संत हे जागृत राहिल्यामुळे काय परिणाम तुकोबारायांच्यावर झाला पहा. तुकोबारायांनी आधीच्या संतांचा अभ्यास करताना नामदेवरायांचा अभ्यास केला. नामदेवरायांच्या विचाराचा पगडा जगद्गुरु तुकोबारायांच्यावर पडला. आणि ते तुकोबारायांच्या विचारावर पडलेला पगडा जगद्गुरु तुकोबारायांनी 26व्या वर्षी अभंग लिहिला. आणि अभंग लिहिताना समाजाला प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला जोडण्याचं काम तुकोबारायांनी केलं. समाज जोडला गेला. बोली भाषेतला अभंग प्रत्येक माणसाला हृदयप्रिय ठरला. आणि हृदयप्रिय ठरल्यामुळे तेव्हा इन्स्टा नव्हता, फेसबुक नव्हतं, मोबाईल नव्हता, व्हॉट्सअप नव्हतं आणि तुमची बाकीची साधनं नव्हती. तरी जगद्गुरु तुकोबाराय 4 वर्षात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बसले. याला म्हणतात माउथ पब्लिसिटी. कशाने? मुखाने एकमेकाला सांगून जगद्गुरु तुकोबाराय कानाकोपऱ्यात पोहोचले. आणि लोक तुकोबारायांचे अभंग एकमेकाशी संवाद करू लागले, बोलू लागले. आणि हे बोलता बोलता रामेश्वर भटाच्या कानावर बातमी गेली. म्हणे देहूचे संत जगद्गुरु तुकोबाराय हे अभंग करतात, वेद वाचतात, वेदातलं बोलतात. रामेश्वर भटाला लय आनंद झाला. झाला का हो रामेश्वर भटाला आनंद? नाही, त्याच्यासारखा तर आनंद कुणालाच झाला नव्हता. त्याला आनंद झाला नाही. तो वैतागला आणि तो म्हणला त्या तुकोबाला बोलून घ्या. धर्मपीठासमोर तुकोबारांना बोलून घेतलं. आणि तुकोबाराय धर्मपीठाच्या या बाजूनी आहेत आणि असंख्य लोक भग्याच्या बाजूनी तुकोबारांची फजिती बघायला आलेत. तुकोबारायांच्या पाठीमागे 14 टाळकरी वेगवेगळ्या जातीचे आणि तुकोबाराय पुढे किती लोकांचा पाठिंबा आहे?
14 लोकांचा धर्मपीठासमोर उभे आहे. याला म्हणतात संतांचा संघर्ष. धाडस पण काय असतं ना, हे तुकोबारायांकडून शिका. 14 लोकांचा पाठिंबा घेऊन जगद्गुरु तुकोबाराय पुढे थांबलेत आणि तुकोबारायांना धर्मपीठाने म्हणावं, तुला वाचण्याचा लिहिण्याचा अधिकार नाही. तुकोबाराय म्हणतात, का बरं? तुम्ही आईची लेकरं, मी आईचं लेकरू, तुम्ही म्हणता देवाची लेकरं, तर आम्ही देवाची लेकरं, तुम्ही देवाची लेकरं, मग देव असा अधिकार का करतो तुम्हाला वेगळा आणि मला वेगळा? आणि त्याची प्रचिती आता आली बरं. वेगळा अधिकार ते कोणत्या कार्ट्याने गाडीने 2 पोरं उडवली, त्या अगरवालाच्या पोराला आतमध्ये बिर्याणी खायला घातली. म्हणजे अधिकार कसा आहे? हे जर गरीबाच्या पोराने केला तर 2 फटके दिले असेल, तोंड डांबला असता. म्हणजे ज्यानं दारू पिऊन गाडी चालवावी त्या अगरवालाच्या पोरानं त्याला मात्र सुट्टी द्यावी, दुसरा माणूस खोटा उभा करावा आणि सांगितलं जावं यांनी गाडी चालवावी. म्हणजे किती असणारं निर्दयी कृत्य आता पाहायला मिळतंय. मग तो काळ जगद्गुरु तुकोबारायांचा होता. तोंडातून ब्रश शब्द काढता येत नव्हता. तुकोबारा धर्मपीठासमोर आहे आणि तुकोबारांना धर्मपीठ म्हणतात, तुला वेद वाचायचा नाही, लिहायचा नाही. तुकोबाराय म्हणले, पण मी पंचम वेद तयार करू शकतो, वेदाचा भाग मी तयार करू शकतो. आणि जगद्गुरु तुकोबारांनी पंचम वेद म्हणजे गाथा निर्माण केली आणि ती वारकरी संप्रदायानं मान्य केली. गाथा म्हणजे पंचम वेद. इथपर्यंत जगद्गुरु तुकोबाराय शांत होते, पण रामेश्वर भटानं जगद्गुरु तुकोबारांना डिवचलं. संत शांत आहे तोपर्यंतच क्रांती आहे, पण एकदा संत हे विचारानं प्रगल्भ झाले आणि विचारानं उत्तर देतात ना, तेव्हा मात्र शब्द हे काय आहे? शस्त्र आहे. आणि तुकोबारांना रामेश्वर भटानं म्हणावं, अरे तुला काय कळतं वेद? वेदाचा त्वरित आवासीत ठावा, वेदाचा त्वरित आवासीत ठावा, राणी वावा भरमाथा, राणी वावा भरमाथा. असंख्य लोक आहेत, 14 लोकांचा पाठिंबा आहे. जगद्गुरु तुकोबाराय घाबरले नाही. दुसरे जर असते ना आमच्यासारखे महाराज, ते म्हणले असे, तुझ्या पिटी, तुझा पाखवा, तुझा विना, मी चाललो माझ्या घरी. पण ते होते तुकाराम बोलोबा आंबिले कंसात मोरे, आणि ते धर्मपीठाला म्हणतात, अरे वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. अरे वेदाचा तो अर्थ आहे ना, तो आम्हालाच माहिती आहे. तुम्ही सांगण्याची गरज नाही, तुम्ही बोजा वाहण्याच्या लायकीचे. एरांनी वाहवा भार महाता. कोणाला म्हणले? किती लोकांचा पाठिंबा? आणि आपल्याला एवढ्या लोकांचा पाठिंबा असं आपण धड कीर्तन करीन. आपण म्हणतो नको बाबा असं बोललो, कीर्तन करायला बोलवायचे नाही. कोण बोलवायची नाही? सत्य सांगाय कुणाचं काय झालं? सत्य सांगायचंय लोकांना. एवढं रागात येतील ती. ज्याला पटल त्याला पटल, ज्याला नाही पटल त्याला नाही पटल. हे माझे विचार नाही, हे संतांचे विचार आहे. आणि हे तुकोबारायांनी विचार मांडावे आणि तुकोबारायांनी क्रांती निर्माण करावी. जशास तसं उत्तर देतात ते तुकोबाराय. 6 फूट उंचीचे, दिसायला सुंदर, झपझप चालणारे आणि घोड्यावर बसणारे जगद्गुरु तुकोबाराय. एक सांगू, तुकोबारायांसारखा एक महापुरुष आहे. तुकोबारायांच्या डोक्यात पगडी आहे. तुकोबाराय धाडसी वृत्तीच्या आहे, 6 फूट उंचीचा आहे. तसा एक महापुरुष आहे आणि त्यांचं नाव महात्मा फुले आहे. पायामध्ये, अंगामध्ये धोतर आहे, वर जॅकेट आहे, डोक्यामध्ये पगडी आहे. तुकोबारायांच्या डोक्यावर पगडी आहे. आणि तुकोबारायांनी अभंग लिहिले. अभंग याचा अर्थ ज्याला कधी भंग नाही, तो अभंग तुकोबारायांनी लिहिला. आणि महात्मा फुल्यांनी अखंड लिहिले. ज्याला कधी खंड नाही, ते अखंड महात्मा फुल्यांनी लिहिले. म्हणून दोघात साम्य काय? दोघांचा एकच विचार होता. एक विचार तुकोबारायांचा असा सांगतो, असाध्य ते साध्य करिता सायस, कारण अभ्यास तुका म्हणे. तुम्ही अभ्यास करा. एखादी गोष्ट असाध्य असेल, ती साध्य करायची असेल तर तुम्हाला अभ्यासच करावा लागेल. आणि इकडे महात्मा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, आणि वित्ता विना शूद्र खचले. अर्थ एका अविद्येने केले. म्हणजे ते पण सांगतात शिका, आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात शिका. आणि ज्ञानोबाराय म्हणतात ते वैभव कसे? बुद्धीचे वैभव अन्य नाही एका केशवराज सकळ सिद्धी, एका केशवराज सकळ सिद्धी, एका केशवराज सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराज सकळ सिद्धी.
तुझे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. आणि खरंच अन्य तुझे नाही बरं. बुद्धीचं वैभव एवढं मोठं आहे आणि त्या बुद्धीच्या जोरावर जगद्गुरु तुकोबारायांनी क्रांती निर्माण करावी. आणि ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा हो, या संतांचे जेवढे उपकार माझ्यावरती झाले ना ते मला निरंतर जागवतात. आणि हे उपकार जागवणारे मला संतांप्रती भाव व्यक्त करताना काय संतांना द्यावा लागेल? काय द्यावे त्यासी भावे उतराई हो, काय द्यावे त्यासी भावे उतराई हो, काय द्यावे त्यासी भावे उतराई. काय द्यावे त्यासी भावे उतराई. काय द्यावे त्यासी भावे उतराई हो, काय द्यावे त्यासी भावे उतराई. काय द्यावे त्यासी भावे उतराई. काय द्यावे त्यासी भावे उतराई. ठेविता पायी ठेविता पायी काय द्यावे त्यासी भावे उतराई. काय द्यावे त्यासी भावे उतराई. काय द्यावे त्यासी भावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा. पहा, संतांच्या विचारानं जर आपण चाललो, संतांनी घालून दिलेल्या नियमावर आपण चाललो तर आपल्या जीवनातून, ते संतांच्या जीवनातून, विचारातून थोडीफार तरी आपली उतराई होऊ शकते. मग संतांनी आता तरी पुढे हाची उपदेश, नका करो नाश आयुष्याचा. आयुष्याची नाश करणारी साधनं खाऊ नका. गोवा, गुटखा, तंबाखू, चरस, गांजा आणि फसव्या वृत्तीला बळी पडू नका. ही राशीची अंगठी घातली म्हणून तुमचं कल्याण होईल हे त्याच्या नादीच लागू नका. बोलू नका महिला मंडळ. त्याने तुमचं वाटोळं होणार आहे. म्हणून ज्या संतांच्या प्रति भाव व्यक्त करताना जे संत ज्ञानोबा ते निळोबा आणि पुढे तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, हे सगळ्या संतांनी जी क्रांती निर्माण केली, त्या संतांनी ज्या बाला एकत्रित ठेवून त्याचं भजन केलं, म्हणून विठोबाचं एकदा प्रेमानं भजन करा. विठोब जिचा पती गेलेला आहे अशी कोणी स्त्री असेल तर पटकन पुढे या. पहा बरं, प्रत्येक जणांच्या भवाया उंचावल्या ना. आहे का हो महाराष्ट्रामध्ये विधवेला कुठं सन्मान? काय घोडं मारलो विधवेनं एखाद्या समाजाचं? तिचा नवरा गेला की तिला मात्र काडीचंही किंमत कुठं दिली जात नाही. का आणि कशा करता? मग स्त्रीला जर किंमत नसेल विधवेला, तर ज्याची बायको मेली त्याला काय म्हणतात? विधूर. मग त्यालाही किंमत नसावी. पण तो लग्नाला जाईन, नवरदेवाला गंध खलून गंध लावीन, अंगठी घालीन, पोशाख देईन, कुणाच्या उद्घाटनाला जाईन, टिकाव मारीन, फित कापीन, सगळा अधिकार त्याला. पण विधवेला अजिबात अधिकार नाही. प्रामाणिकपणे सांगतो, कालही विधवेला अधिकार होता, आजही आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे.
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब शहाजी राजे गेले आणि सती जायला निघाल्या, पण छत्रपती शिवरायांनी थांबवल्या. मासाहेब तुमची स्वराज्याला गरज आहे, आणि मासाहेब थांबल्या. आणि एक दिवस उजाडला. 6 जून 1674 32 मन सोन्याचं सिंहासन रायगडावर सजलं, आणि छत्रपती शिवराय रायगडावर सिंहासनावर जायला निघाले, आणि राष्ट्रमाता जिजाऊंच्या पाया पडले. तिथं असणाऱ्या ताटातला कुंकुम टिलक राष्ट्रमाताने जिजाऊने घेतला आणि शिवबाच्या भाळी लावला. जगातला पहिला कुंकुम टिलक विधवा राष्ट्रमातानं छत्रपती शिवरायांना केला, आणि मग छत्रपती शिवराय सिंहासनावर बसले. याचा अर्थ विधवेला सन्मान होता आणि आहे. दुसरा अधिकार, अहिल्याबाई होळकर 28व्या वर्षी विधवा होते. खंडेरावाचं सरान रचलं जातं, आणि दुसरं मोकळं सरान अहिल्याचं रचलंय. आता अहिल्याला सरानावर जायचं आहे. मल्हारराव होळकर अहिल्याकडे येतात. अहिल्ये, सर्वास्वी निर्णय तुझ्यावर आहे, सती जायचं का नाही तू ठरवायचं आहे. आणि अहिल्याबाई होळकर म्हणते, मामांजी दुःखावर सती जाऊन मोक्ष मिळवण्यापेक्षा जनतेची सेवा करून मोक्ष मिळवते. आणि ती अहिल्या होळकर काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर करते. आज तुकाराम महाराजांच्या देऊला आलात तर पांडुरंगाचं मंदिर जगद्गुरु तुकोबाने जीर्णोद्धार केला. त्याच्या पुढचा सभा मंडप अहिल्याबाई होळकरनं बांधलाय. एवढा मान अहिल्याबाई होळकरला मिळाला, ती विधवा असताना. आणि घ्या तिसरा पुरावा आता आपल्या कलियुगातला आहे. महाराष्ट्र राज्य आहे, आणि महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्हा आहे, आणि पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुका आहे, आणि शिरूर तालुक्यामध्ये कान्हूर मेसाई नावाचं गाव आहे. कधी गेलं तर आवर्जून जा. आणि त्या गावात मेसाई नावाची देवी आहे, आणि देवीच्या द्वारपालावर लिहिलंय, भक्तीनी शिवाय कुणी आज जाऊ नये. आणि दोन्ही भक्तीनी विधवा आहेत. देवीला हळदी कुंकू अंघोळ साडी कोण करतंय? विधवा. आणि आमच्या सौभाग्यवती बाया म्हणतात, बाया हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, त्या बायांना बोलू नका. आणि काय दैवार फिरेन त्यांना बोलावलं तर काय दैवार फिरेन? आपली लोक लय माग येत. मला प्रामाणिकपणे सांगा, सौभाग्याचं लेणं गेल्यानंतर ती माता आयुष्यभर कपाळाला काय लावते? बुक्का. तो बुक्का कोणाचा? पांडुरंगाचा. मग कीर्तनकारांना विठोबा रखमाईचा गजर केल्यानंतर विधवा मातेनं कीर्तनकाराला बुक्का लावून हार का घालू नये, या मताचा मी कीर्तनकार आहे. अनेक वर्ष समाजामध्ये कीर्तन करतो, आणि कीर्तन करता करता विद्वान मातेना सन्मान दिला. आजही मी या मातेचा साडी चोळी देऊन सन्मान करतो. ही आमची संस्कृती आहे. मातृदेव भव पितृदेव. हे ज्याला कळलं त्याला जीवन कळलं. हे परिवर्तन आहे संतांचं. हे कुणाकडून शिकलं? अरे जगद्गुरु तुकोबारायांकडून. सुंदर मुलगी पाठवली, आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे हे आम्हाला संतांचे उपकार जागवतात. जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. हे जगद्गुरु तुकोबारायांनी क्रांती निर्माण केली, आणि या क्रांतीच्या जोरावर स्त्रियांना मान देणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज. 8 पत्न्यांना सन्मान दिला, राष्ट्रमाता जिजाऊंना सन्मान दिला, स्वराज्यातल्या आया बहिणींची इज्जत राखली, स्त्रियांना सन्मान दिला. नवे तर शत्रूच्या स्त्रियांना सुद्धा सन्मान देणारा जगातला एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. कुणाच्या विचारावर घडले? जगद्गुरु तुकोबारायांच्या विचारावर. जगद्गुरु तुकोबारायांच्या संगतीचा परिणाम कुणावर झाला? छत्रपती शिवरायांच्यावर. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी शिवरायांना पाहिलं, आणि तोंडातून सहज शब्द बाहेर पडले, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाची. राजा तुझं नाव शिवाजी ठेवले, पवित्र ठेवले, तू विश्वाचा छत्रपती होशील. आणि हे तुकोबारायांनी कसं सांगितलं? हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात. सहज बोलाने सहज बोलाने सहज बोलाने सहज बोलाने सहज बोलाने
चरण आहे. तुकोबराय असं म्हणतात, सहज बोलणे हित उपदेश करून साई असं शिकविती. संत सहज बोलले, धाडस केलं, पण ते सहज बोलणारा तुम्हाला ना मला हिताचा उपदेश ठरला. पहा, विधवांना आपण सन्मान देत नाही, आज दिला. तिला किती आनंद, डोळ्यातून पाणी आलं मातीच्या. किती वर्षानंतर तिला हा सन्मान मिळाला असेल. अहो, माता माता असते. एक सांगू, आनंदाचे डोही आनंद तरंग मिळाला ना त्यांच्या मनामध्ये, तर खऱ्या अर्थानं क्रांती निर्माण होते. उद्या आपली आई विधवा होऊ शकते, आपली बहीण विधवा होऊ शकते. का तिला सन्मान नाही? म्हणून सगळ्या समारंभामध्ये तिला सन्मान द्या. सगळ्या, ज्या मातेनं जन्माला लेकराला घालावं, लहानाचं मोठं करावं, मोठं करताना त्याचा नवरा जावा, नवऱ्याचं दुःख पचवावं, पोराची आई व्हावं, बापही ती निवावं, आणि पोराला 25 वर्षाचं लहानाचं मोठं करावं. आणि भर लग्नामध्ये हळदी समारंभाला अख्ख्या गावच्या बाया सन्मान करतात, हळद लावतात, आणि जिनी मोलाला वाढवले ती कोपऱ्यात डसाडसा रडते. ही निसर्गाची नियमाची नियती. अरे, संतांनी याच्या पुढचं पाऊल टाकलं, सहज बोलले, आणि त्या स्त्रीला सन्मान देण्याचं काम केलं. आणि आपल्याला अजून समजलं नाही बरं, संतांचा एक सुंदर अभंग आहे, झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख. संत तुकोबरायांचे विचार ऐकताना सुख वाटतं, पण ते आपल्या जीवनात जर घडायचं असेल तर आपल्याला दुःख होतं. पहा, असा स्त्रियांना सन्मान द्यायचं म्हटलं की मला कीर्तन मिळते का ना, काय करू मग आता, नको बाबा, मग आपल्या जीवनात दुःख होतं. पण संतांनी झुंजून समाजाला हित दिलं. हे संत समजले की क्रांती निर्माण झाली. अजून दुसऱ्या स्त्रियांना सन्मान नाही. कोणत्या? जिला मूल होत नाही ना, तिला समाजात काडीची किंमत दिली जात नाही. डोहाळ्या जेवणाला नका बोलू हे अशा बायांना, त्यांना नाही बोलवीत. कसे काय बारीक आवाज होतो कोणा ठाऊक बायांचा. बरं, तिला कळू नये का मी एक बाई आहे आणि ती एक बाई आहे. एक सांगू का, जिला मूल नाही ना तिच्या मांडीवर मूल देऊन पहा, आपल्यापेक्षा जास्त प्रेम ती करते. जिला नाही ना तिला नसण्याचं महत्व कळतं, आणि मग तिला असणं कळलं की तिला दिसणं कळतं. हे जिला कळलं ना, तिला तत्वज्ञान समजलं. पण त्या बायांना किंमत दिली जात नाही. संतांनी सांगितलं तर करारे बिंदास काहीच होत नाही, पण आपण ते करत नाही. मी माझ्या लग्नामध्ये माझ्या बायकोला 7वा महिना होता, आणि आईला म्हणलं डोहाळं जेवण करायचं ना, तर अशा 5 बाया बघ की ज्यांना मुलंच नाही. आई म्हणली, महाराज अशा बायांना बोलवीत नाही. लहानपणापासून डोक्यात मेंदू ती जाती का डोक्यातली नाही ना. आणि मग म्हटले अशा बायांना बोलवीत नाही. म्हणलं का ग आई? म्हणलं अशा बाया जर आल्या आणि माझ्या बायकोला जर ववाळलं तर बायको 7व्या महिन्यात डायरेक्ट 5व्या महिन्यात येईल का? येईल 5व्या महिन्यात. आणि मी 5 बायांकडून ववाळून घेतलं तरी काही फरक पडला नाही, मला मुलगा पहिला झाला. एक लक्षात ठेवा, हे ओवाळणं, हिला मुलगा नाही असा जातीभेद संतांना शिकवला नाही. संतांना आम्हाला सांगितलं, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हे ज्याला कळलं त्याला जीवन कळलं. हे संतांनी सहज बोलून सांगितलं. संतांनी याच्या पुढे सांगितलं, आपण कशात अडकलो माहिती का? आता आपण मोक्षात अडकलो. मोक्षात भया वर गेलं, स्वर्गात जागा मिळाली पाहिजे. आणि इथं स्वर्ग आहे ती विसरून गेलो. अरे, देवाला सुद्धा वाटतं खाली जन्माला यावं. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आवा. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आवा. पहा, स्वर्गाच्या लोकांना असं वाटतं की खाली मृत्यू लोक जन्माला, आणि मृत्यू लोकांच्या वाटते त्याला स्वर्गात जागा मिळाली. सगळं मोक्षासाठी पण. तुकाराम महाराज म्हणले, देवापाशी मोक्षाचे गाठोडे नाही. आणि ज्ञानोबा म्हणतात, जे मेल्यापाठी मोक्ष मिळेल असं म्हणतात ते अतिमूर्ख आहे. फार लोक आपली मागे आहेत, आणि या मागेमुळं लोक आपली सुधरत नाही. एक सांगू, आजही तुम्ही मुलांच्या पत्रिका बघितल्याशिवाय लग्न ठरवीत. आणि किती गुंजुळाया पाहिजे? 17च्या पुढे. ज्यांचे 36 जुळले त्यांचे घटस्फोट आहेत, आणि ज्यांनी पळून नेल्या त्यांचं तर गुणच नाही जुळले, तरी त्यांच्या आईबापाने परत त्यांचे गुण जुळले, शुभमंगल सावधानगरी आणल्या. आता एका बाईने उभं राहावं आणि तिने म्हणावं, महाराज आमचे 24 गुण जुळले नवरा बायकोचे, पण 24 वर्षात नवऱ्याची माईक हुकुचू म्हणून बांधणं नाही. माऊली खोटे ठरतील. संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ. संसारात दुःखच आहे, आणि हे संसारातलं दुःख, हे संसारातलं दुःख ज्याला कळलं ना
त्याला खऱ्या अर्थानं क्रांती कळाली. एक सांगू तुम्हाला, तुमच्या पत्रिकेचा दोष बाजूला करा. मला प्रामाणिकपणे सांगा, तुमच्या माझ्या मुलाचे लग्न का होत नाही? मुलाचं लग्नाचं वय 35 आहे का बाप व्हायचं 35 आहे? बाप व्हायचं. पहा बरा, मुलाचं बाप व्हायचं 35 वय, तर मुलगा नवरदेव 35 आहे. का तो म्हणे लय मुली बघितल्या, त्या मुलीला मंगळ आणि याला गुरु मेले त्या मंगळानी. पण मी मंगळ तीव्र असणाऱ्या मुलीशी लग्न केलं. आईला म्हटलं मला लग्न करायचंय अनाथ मुलीशी. आई म्हटली ठीक आहे. आम्ही एक अनाथ मुली पाहिली पाहुण्यातली, तिचे आई वडील वारलेले होते, मामाने सांभाळली. आईला म्हणले याच्याशी मला लग्न करायचंय. आई म्हटली ठीक आहे. तिची जन्मपत्रिका आणि तिची नावरस काय ती म्हणलं तुपली तू बघ. आईनं आणलं माझी पत्रिका, तिची पत्रिका घेतली आणि आई जुनी 7वी पास आणि ज्याच्याकडे गेली तो 3री नापास. आणि त्याच्याकडे पत्रिका मांडल्या, त्यांनी एवढे मोठे डोळे केले. म्हणले गणेशरावांना म्हणावा लग्न करू नका, ह्या मुलीच्या पत्रिकेत तीव्र मंगळ आहे, मोठा दोष आहे, ही 4थ्या वर्षात मरल. म्हणलं कोणत्या आईला वाटतं आपली सून मरावा 4थ्या वर्षात? आई परत माघारी आली. म्हणली महाराज तिच्याबरोबर लग्न करू नका, तुमचे 4च गुण जुळतेत, जुळाय पाहिजे 18, 4च गुण जुळतेत आणि तुमची मंडळी लग्न झाल्यानंतर 4थ्या वर्षात मरल. आईला म्हटलं हे 500 रुपयाचा. मी आईला म्हटलं माझी बायको जर 4थ्या वर्षात मरणार असेल तर एक काम कर, हा 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर ज्यांनी सांगितलं त्याच्याकडे घेऊन जा आणि त्याला म्हणावं माझी बायको जर 4थ्या वर्षात मेली तर मी तुझा दास, आणि जर नाही मेली तर तू माझा दास. हे म्हणलं कुणाकडे जा, आपल्याकडे आणू नका. आणि मी तुकोबारायांच्या विचाराचा पाईक, छत्रपती शिवरायांचा वीर करी. आणि मी माझं लग्न आमोशाच्या दिवशी केलं. एखाद्याला जामीनदार द्यायचा असेल तर तेवढ्या ताकदीचा लागतो. मग विचार करा तुकोबाराय किती ताकदीचे जामीनदार तुमच्या माझ्या मागे. ज्या काळात शेतकऱ्याचं कर्ज, कष्टकऱ्याचं कर्ज माफ करणारा जगातला पहिला संत जगद्गुरु तुकोबाराय. गहाण खताच्या जेवढ्या चोपड्या होत्या सावकारकीच्या, स्वतःच्या वाटेला आलेला त्या जगद्गुरु तुकोबाराय इंद्राच्या डोहात बुडवाव्या. आणि किती कोटीचं कर्ज जगद्गुरु तुकोबारायनं माफ करावं. तर साहित्यिक असं म्हणतात 10 कोटी नाही, 20 कोटी नाही, 30 कोटी नाही, 40 कोटी नाही, 50 कोटी नाही, 60 कोटी नाही, तर 65 कोटीचं कर्ज माफ करणारा जगातलाच मनाने आणि देहाने श्रीमंत असणारा संत जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या माझ्यासाठी जामीनदार आहे. आपण मुळा घामच घाबरतोय. आता काय होईल, मुलीला मंगळ आहे मग वाटोळ होईल का? काय काही वाटोळ फिरत नाही. तुझं मन प्रसन्न कर, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आपलं मनच नाही ना प्रसन्न, सारखं मनाला खातं बया तिला मंगळ आहे, बया तिला मंगळ. काही मंगळ खात नाही. त्या मंगळाला येड लागले का? तो मंगळ लय शियान आहे. तो ख्रिश्चनांच्या पत्रिकेत नाही, तो बौद्धांच्या पत्रिकेत नाही, तो आपल्याच पत्रिकेत 18 पकड जातीच्या. कुणी कोण त्याला कळतं का? ही ह्या जातीचं आहे, आलाच आपल्या पत्रिकेत बॉम्ब लायला. आणि परत त्याची शांती केली, पैसे भरले आणि याच्या पोटात पैसे मिळले, गेला मंगळ. कसं काय याचं त्याचं डायरेक्ट मंगळाचं कनेक्शन कुणाच ठाऊक. अरे संत सहज बोलले, पण तो आम्हाला हिताचा उपदेश झाला. आणि संत धाडस करून बोलले. जोपर्यंत संत धाडस करून बोलले नाही तोपर्यंत समाजाचं भलं होणार. संत वेळ प्रसंगी तीक्ष्ण बोलले, देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे. घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने. विठ्ठल नामाचा रस सेवन करायचा, मृदुंग लावायचा, विना लावायचा, टाळाच्या गजरात पंढरपूरला पोहोचायचं आणि तो पांडुरंग समजून घ्यायचा. त्या पांडुरंगाला समजून घेताना जे पांडुरंगाकडे गुण आहे ते माझ्यात आलं पाहिजे. पांडुरंगाचा पहिला गुण कोणता? समता, न्याय, बंधुत्व. हे पांडुरंगाचे गुण घ्यायचे आणि हे गुण संतांनी सांगितले, ते सहज बोलून तुम्हाला मला दिशा देणारे ठरले. हे गुण कळले की आम्ही कोण्याही जीवाचा दगडो मत्सर, आम्ही कोणाचाही मत्सर करणार नाही. एकमेका सह्य करू, अवघे धरू सुपंथ. कोण्या कोणत्या जातीचा आहे, कोण्या कोणत्या धर्माचा हे वारकरी संप्रदायानं मान्य केले. आता आपण पाटील आपण आलो, मी तुम्हाला जात विचारले आणि तुम्ही मला जात विचारले. तुम्ही म्हणले महाराज लवकर सुरू करून लवकर संपू. तुम्ही बोलले 8ला संपू, थोडं 10 मिनिटं पुढे जाईल. आणि तुम्हाला जात विचारले आणि तुम्ही मला जात विचारली नाही. जात न विचारतो तोच वारकरी भागवत धर्म. हे ज्याला कळलं आणि जगाला एकमेव एकत्रित करू शकतो तो फक्त भागवत धर्म.
आणि ह्या भागवत धर्माने क्रांती निर्माण केली आणि ही क्रांती करणारे संतांचे उपकार तुमच्या माझ्यावर झाले आणि हेच उपकार आपण घेऊन जर पुढे चाललो तर संतांच्या ऋणातून थोडीफार मुक्तता होऊ शकते आणि या मुक्ततेतून होण्यासाठी जशी गाई वासराला सांभाळते तसे संत तुम्हाला आणि मला आतापर्यंत सांभाळत आले या अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे वस धेनु वेचे चित्ते 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 तैसे मग येती सांभाळी कर तैसे मग येते सांभाळी कर काय द्यावे त्याचे भावे भूतलाये काय द्यावे त्याचे भूतलाये. सांभाळते त्याचप्रमाणे संत तुम्हाला आणि मला सांभाळतात. जशी आई लेकराला सांभाळते तसे संत तुम्हाला आणि मला कायम सांभाळतात. आणि अशी दोनच जाती ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विनंती. आई वडील गाई आणि मूल आणि असणारे संत ही एक जाती आहे. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विनंती. म्हणून बांधवांनो जिला मुलं नाही अशी एक महिला या ठिकाणी आहे म्हणून त्या महिलेला मी पुढं बोलवतो. तिचाही साडी देऊन आपण सन्मान करत आहोत. बरं असू. नाव सांगा ना. कुणी आहे का असं जिला मूल नाही असं कुणी आहे? या माऊली या हा हा या माऊली या. वा माझ्या कीर्तनामध्ये एक जनाबाई तरी उभी आहे. टाळ्या वाजवा आणि त्याच जनाबाईचा साडी चोळी देऊन आपण सन्मान करूया. हा बहीण आहे का? बर 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 घ्या पटकन बुक काय वा 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 वारकरी संप्रदायात काम करता. वा बोला पुंडलिकावर दे हरी. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. पहा 18 पकड जातीचे सगळे संत तुम्हाला आणि मला आतापर्यंत सांभाळत आले आणि इथून पुढे सुद्धा संत सांभाळतच राहणारे. असंच संतांनी तुम्हाला आणि मला सांभाळावं अशी अपेक्षा व्यक्त करू. आणि ज्यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे एकत्र आलोत ते जनार्दन भाऊ गणपत भागवत पोलीस दलामध्ये ते ASI पदी पुणे या ठिकाणी कार्यरत आहे आणि ते सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहतात. त्यांचा मुलगा मुलगी असा सोनबाई मोठा परिवार आहे त्यांची पत्नी. आणि ह्या परिवाराला खऱ्या अर्थानं आज आनंद झालेला आहे की 50व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आणि त्यांचा आज 50वा वाढदिवस आहे. ईश्वराला एकच विनंती करू की यांना दीर्घ असं आयुष्य लाभू दे आणि खऱ्या अर्थानं ती दीर्घ आयुष्य लाभताना विचाराची संगत राहो आणि त्यांची जी मनातली असणारी इच्छा आहे ती पूर्ण होवं अशी पांडुरंगाला अपेक्षा करूया. आणि ज्या माध्यमातून मी इथं आलो खऱ्या अर्थानं ते असणारे आमचे निलेशजी बनकर असतील, आमचे डॉक्टर जगताप असतील आणि बाकीची सगळी मंडळी ज्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी आलो त्यामुळे सगळ्यांचे आभार मानतो. आणि खऱ्या अर्थानं मला ज्यांनी साथ दिली ते भैरवनाथ भजनी मंडळ, गाव कोणतं? पांढरेवाडी. पांढरेवाडीच्या सर्व भजनी मंडळाचे या ठिकाणी मी आभार मानतो की तुम्ही एक सुंदर अशी साथ दिली. अनिल महाराज सुंदर अशी पखवादाची आपल्याला साथ दिली, त्यांचे आभार मानतो. माझ्याबरोबर आलेले मुकुंद महाराज बोबडे गायनाचार्य, त्याच्यानंतर हरिभक्त पारायण शंकर महाराज हंबीर यांनी अशी सुंदर अशी साथ दिली. आणि ज्यांनी मला वारंवार गुळ पुरवला आणि तोंडाची चव वाढवली ते गायकवाड महाराज यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. आणि तुम्ही माता माऊल्यांना कीर्तन सुंदर पद्धतीने ऐकलं. माझ्या बोबडी या बोला जर वाईट काही शब्द गेला असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजा आणि जे जे चांगलं तुमच्यापर्यंत पोचवलं असेल ते संतांचे विचार म्हणून घरी घेऊन जा आणि विचाराने क्रांती करा. विचार बदला, नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळ्यांनी पाठीमागे म्हणायचे तुकाराम 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 तुकाराम